रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कृष्णा, वारणा आणि येरळा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीक वाण आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव 2025च्या मंडप उभारणीचा शुभारंभ गुंडादाजी लॉन, कराड तासगाव रोड, पलूस येथे उत्साहात पार पडला। राज्याच्या कृषी औद्योगिक विकासामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव याच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आलं। देवराष्ट्रेच्या सरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन, यशवंतराव चव्हाण साहेबांचे जन्मस्थान असलेल्या देवराष्ट्र ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला बोहरे यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले। यामुळे या सोहळ्याला एक भावनिक आणि ऐतिहासिक किनार मिळाली आहे। या सोहळ्यासाठी पलूस आणि कडेगाव भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडप उभारणीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। यावेळी शोभाताई होणमाने, पृथ्वीराज देशमुख, प्रदीप कदम, सर्जेराव नलवडे, गणेश नलवडे, मिलिंद पाटील, वैभवराव पुदाले, प्रशांत पवार, सुधीर, संजय येसुगडे, रामानंद पाटील, विशाल दळवी, सुरेंद्र चौगुले, विनायक गोंदिल, चंद्रकांत फाळके, रणजित निकम, ऋषिकेश सोनवणे, प्रशांत पाटील व रवी पाटील, डॉक्टर योगेश लाड, ॲडव्होकेट दीपक लाड, अशोक शिंदे, सुभाष सव्वाशे, सयाजी घोरपडे, प्रकाश पाटील, अविनाश जाधव, जयसिंग नावडकर, महेश गायकवाड, सुरेश पटेल, चंद्रकांत भोरे, संजय गोदिल, जगदीश मोहोळकर, रावसाहेब गोंदिल, किरण दळवी यांच्यासह सर्व पक्षीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। शिवकुमार खारकंडे, 7 स्टार न्यूज, पलूस।